नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की RTE संबंधित जे ऑनलाईन फॉर्म सुटणार आहेत त्याचे ऑनलाईन फॉर्म कधीपर्यंत सुटणार आहेत आणि फॉर्म भरायला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, तसेच ॲडमिशनसाठी मुलांचे वय किती पाहिजे या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये आपली माहिती पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण ही माहिती पाहू की ॲडमिशनसाठी मुलाचं वय किती पाहिजे, कोणत्या इयरसाठी किती वय पाहिजे, कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, या ठिकाणी आपण ते जाणून घेऊ। यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती पाहू शकता, आपण वेबसाईटवरती सांगितलं आहे, पाहू शकता तुम्ही इथे। ही माहिती तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित। 2026-27 वर्षे RTE 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत RTE प्रवेश शाळेचे व्हेरिफिकेशन चालू आहे। आता शाळेचे व्हेरिफिकेशन चालू आहे। हे शाळेचे व्हेरिफिकेशन संपल्यानंतर फॉर्म लगेच चालू होणार आहे। ते फॉर्म हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चालू होतील। आपण आता हे जाणून घेऊ की आता याच्यासाठी फॉर्म भरायला विद्यार्थ्याचं वय किती पाहिजे। जन्म हा बालकाचं वय हा समजा इयत्ता पहिलीसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाचा जन्म हा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020च्या आतमध्ये असावा। जर याच्यामध्ये जर तुमच्या मुलाची जन्मतारीख असेल तर या ठिकाणी तुम्ही पहिलीसाठी अर्ज करू शकता। तसेच नर्सरी आणि प्ले ग्रुपसाठी पाहू शकता, या ठिकाणी 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023च्या आतमध्ये जन्म असायला हवा। तसेच ज्युनियर KG आणि सिनियर KGसाठी पण ह्याचे अट दिलेले आहे। 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022च्या आतमध्ये जन्म असायला, आणि सिनियर KGसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 याच्यामध्ये तुमच्या मुलाचा जन्म असला पाहिजे। या क्रायटेरियामध्ये तुमच्या मुलाची जन्मतारीख येत असेल तर या ठिकाणी तुम्ही या प्रत्येक स्टँडर्डसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। हे झाली तुमच्या मुलाची वयाची मर्यादा। तसेच आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ। आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ती ओरिजिनल GR आहे त्यांच्यानुसार या ठिकाणी डॉक्युमेंटची पूर्तता आपण जाणून घेणार आहे। त्यासाठी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी मुलाला जर मुला हा जातीमध्ये येत असेल, कास्टमध्ये येत असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट हे लागणं गरजेचंच आहे। अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती वगैरे, इतर OBC SBC वगैरे ह्या सर्व ज्या कास्ट आहेत त्यांना जातीचा दाखला काढणे कंपल्सरी आहे। या ठिकाणी मुलाच्या जातीचा दाखला असणे गरजेचं आहे। तसेच मुलगा हा दिव्यांग असेल तरी त्याचं दिव्यांग सर्टिफिकेट पाहिजे। HIV, कोविड, अनाथ असेल तर त्याच्यापैकी प्रत्येकाचे हे सर्टिफिकेट लागणं महत्त्वाचे आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की वंचितसाठी या ठिकाणी पाहू शकता, वंचितमध्ये सांगितले आहे जात प्रवर्गासाठी बालक असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। तसेच पुढची माहिती उपमाहिती तुम्हाला या ठिकाणी दिली आहे, तुम्ही या ठिकाणी ती माहिती वाचू शकता। दिव्यांग मुलासाठी हे 40% जास्त असलेलं डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणं गरजेचं आहे। तसेच HIV किंवा कोणता प्रादुर्भाव असेल तर त्याचे सर्टिफिकेट, कोविडचा असेल तर त्याचे सर्टिफिकेट, किंवा कोविडमध्ये पालकाचं निधन झालं असेल तर त्यांचे मृत्यूचा दाखला वगैरे लागणार आहे, आणि मृत्यू कोविडमुळे झाला याचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्याच्यामध्ये तर असेल तर मुलाला ह्या ठिकाणी सूट भेटते आणि ॲडमिशन भेटण्यासाठी प्राधान्य भेटतं। तसेच अनाथ बालक असेल तर अनाथचे सर्टिफिकेट लागतं। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर ओपनवाल्यांसाठी हे असतं बघा, EWS म्हणून ते सर्टिफिकेट म्हणतात त्याला, तर ते EWS ओपनवाल्यांसाठी भेटतं। त्याच्यामध्ये जर तुमचं निघत असेल तर ते तुम्ही ओपनवाल्यांनी ते काढून घ्या। तसंच घटस्फोटित महिला असतील तर या ठिकाणी तुम्हाला घटस्फोटित असल्याबाबतचे न्यायालयाच्या निर्णयाचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहे। आता ह्याच्या ठिकाणी ॲडमिशन करताना म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरताना महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार ते या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगतो। पहिले लागणार आहे ते मुलाचं आधार कार्ड लागणार आहे। 2 नंबरला लागणार आहे ते मुलाचं बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे। 3 नंबरला लागणार आहे ते जर मुलगा कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे। आणि 4 नंबरला म्हणजे मुलगा जर ओपनमधून कॅटेगरीमध्ये असेल तर या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। ही सर्व महत्त्वाची कागद झाली। तसेच जर एखाद्याकडे ॲड्रेस प्रूफ हा जर तुम्हाला आधार कार्डवरती ॲड्रेस प्रूफ असेल आणि तुम्ही त्याच गावामध्ये ॲडमिशन फॉर्म भरत आहे आणि त्याच गावातली जर शाळे तुम्हाला घ्यायची असतील तर आधार कार्डच्या ॲडमिशन प्रूफ म्हणून तुम्हाला होऊ शकतो। तसेच एखादी व्यक्ती बाहेरून त्या गावामध्ये राहायला आलेली आहे आणि त्याच्याकडे ॲड्रेस प्रूफ कोणताच नाही आहे तर अशा व्यक्तीने तुमचा रेंट ॲग्रीमेंट काढून घेणं गरजेचं आहे। रेंट ॲग्रीमेंट हे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट असलं पाहिजे, नोटरी वगैरे या ठिकाणी चालत नाही। तर अशा पालकांनी रेंट ॲग्रीमेंट काढून घ्या।
तरच तुमचं या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. नाहीतर तुमचं सिलेक्शन होणार आणि तुमच्याकडं ॲड्रेस प्रूफ नसल्यामुळे या ठिकाणी तुमच्या पाल्याचं या ठिकाणी प्रवेश बाद होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा रेंट ॲग्रीमेंट काढून घ्या. ही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ काढून ठेवा. ते लागणार आहेत फॉर्म भरतेवेळी. ही महत्त्वाची माहिती झाली. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याची 100% खात्रीशीर तुम्हाला उत्तर दिली जातील. हां, आणि याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे लवकरच चालू होतील फॉर्म. हे चालू झाल्या त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तो व्हिडिओ पाहून अर्ज करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रीण परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.